सातारा मिरज त्याच्यातून इथं आलेले आहेत. सर्वांनी प्रथम आपण खेळावर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 2 सत्कार अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये शर्वरी हरीश पाटणे, आपल्या सर्वांचे मित्र हरीश पाटणे, विशेषतः महाराज साहेबांचे मित्र हरीश पाटणे यांच्या मुलींनी नीट मध्ये 2025 मध्ये टॉपर झालेली आहे आणि टॉपर म्हणून तिने विशेषतः हरीश पाटणे विनोद कुलकर्णी ही जोडी महाराजांच्यासाठी असेल, सातारकरांच्यासाठी असेल आणि विशेषतः आता तर संमेलन सातारला येत आहे, ते आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाची जोडी आहे. आपण असं म्हणतो की नेत्याच्या जवळ चांगली माणसं असली पाहिजे आणि ही 2 चांगली माणसं आहेत आणि या सर्वांच्यामुळे एक सातारमध्ये जे वेगवेगळे अजून बघायला आपण बघतो की IT पार्कचं एक बातमी आपल्याला बघायला मिळते, MIDCची बातमी मिळते. तर हे जे सगळं आहे हा एक ग्रुप असतो आणि महाराष्ट्रात मंत्री आहे. आज तर अतिशय त्यांना गडबड आहे, मला तर माहिती काय गडबड आहे, तरी सुद्धा ते खास अमित वाघमारेसाठी आले आणि अमित वाघमारे हा पुण्यामध्ये शिपाई म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पत्रकार म्हणून हरीश पाटणेने त्यांना संधी दिली, ग्रामोद्धारमध्ये संधी मिळाली आणि विशेषतः महाराजांच्या बरोबर बऱ्याच वर्षापासून अमित हा आहे आणि त्यांनी सातारा मिरज हे गेल्या 5 वर्षापासून चालू केलेला आहे. हा 6वा वर्धापन दिन आणि प्रत्येकाला वाटत असतं की माझा नेता मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या कार्यक्रमाला आला पाहिजे आणि हे महाराजांचं कारण असं आहे की सातारमध्ये सर्वसामान्याला पुढे नेणारं हे घराणं आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण माझ्यासारखं येत आहे. आपल्याला लक्षात नंतर बऱ्याच गोष्टी की हे पुढे जाण्यामध्ये या कारणाचा उपयोग कसा होतो. मला तर आईसाहेबांपासून सगळ्यातून परिचय मिळाला, नंतर प्रेम मिळालं आणि आज गडबडी पहिल्यांदा आपण 2 सत्कार या ठिकाणी घेत होते. दोघी मुली मगाच गेले 2 तास बसलेले आहेत आणि या दोघी जणी आहेत या नम्र अशा आहेत आणि पहिल्यांदा आपण स्वागत महाराज साहेबांचं घेणार आहोत. मी अमित वाघमारे यांना विनंती करतो की ते स्वागत एवढ्यासाठी आहे, प्रत्येकाला आपण स्वागत करतो केलेलं आहे. त्या कामामुळे 100 दिवसाचं जे काही आपण म्हणतो प्रगती पुस्तक त्याच्यामध्ये ते ज्या बांधकाम विभागाचे मिनिस्टर आहेत त्यांना 2रा क्रमांक मिळालेला आहे. आपण सर्वांनी अमित वाघमारे, हरीशजी पाटणे, विनोद कुलकर्णी यांना विनंती करतो सर्वांना की त्यांचा पेढ्याचा हार घालून त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार आणि स्वागत करत आहोत. आपल्याला आता बघायचं म्हटलं तसं शर्वरी हरीश पाटणे नीट परीक्षेमध्ये 2025 साली टॉपर नीट मध्ये मिळून पुढे गेलेली आहे. सातारमध्ये तिचा आदर्श विशेषतः सगळ्यांनी घेतला पाहिजे. तिचा या ठिकाणी पेढ्याचा हार, मोमेंटो आणि शाल देऊन महाराज सत्कार करत आहे. 2 तास महाराजांची वाट बघत दोघी दिले होतात की आजचा सत्कार महाराज जास्त एवढा फार महत्वाचा आहे. दुसरा सत्कार होत आहे तो म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि महत्वाचा म्हणजे जाऊन तिने एव्हरेस्ट कॅम्पवर जाऊन आली. माउंट किलिमांजारो आफ्रिका या ठिकाणी नुकतीच जाऊन आलेली आहे. त्याचबरोबर माउंट एल्ब्रुस युरोप हे पण तिने सर केलेलं आहे. अशी विनोद कुलकर्णी यांची कन्या दैल्या विनोद कुलकर्णी तिचा या ठिकाणी सत्कार होत आहे. विशेषतः आपल्याला माहिती पाहिजे की एव्हरेस्टचं ही शिखरावर जाण्यासाठी सातारा ही अतिशय चांगली एक प्रकारची आपली भूमी आहे. मी महाराज साहेबांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी आपलं
मी आधी बोलायला उभं राहिले कारण मला मुंबईला जायला लागणार आहे. पण कुठची पण भाषणं आलेल्या सर्व सन्मान्य जे होणार आहे तेव्हा आपण सगळ्यांनी थांबावं. आज अमित वाघमारे यांच्या सातारा मिरजचा 6वा वर्धापन दिन आपण सगळेजण इथं साजरा करतोय आणि या निमित्तानं स्टेजवर उपस्थित असणारे मान्य हरीश पाटणे पुराणीचे संपादक, त्याचबरोबर विनोद कुलकर्णी पुण्यनगरीचे संपादक, त्याचबरोबर जीवन चव्हाण आपले पुढारीचे व्यवस्थापक, अमोल मोहिते, अमित वाघमारे, अविनाश कदम, शिरीष चिटणी आणि समोर बसलेले आपण सगळेच अमित वर प्रेम करणारे आणि त्याच्या पत्रकारितेवर विश्वास ठेवणारे सर्व त्याचे चॅनल बघणारे सर्व व्ह्युअर्स उपस्थित कोणी सत्कारमूर्ती हरीशच्या कन्या शर्वरी आणि आपले विनोदची कन्या रेखा दोघींचाही सत्कार आज झाला. मी पहिलं तर दोघींना पण मनापासून त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि मगाशी श्री चिटणीसनी नाव दोघींचं घेतल्यावर आवी थोडं म्हणला दोघींना पण आईंचे गुण त्यांच्यामध्ये आलेले वडिलांचे गुण आले तर आपल्याला गुण आणि चुकून पण पत्रकार होऊ नका. दोघी झाला कोण तर माझ्या विरोधात बातम्या लिहायच्या लक्षात ठेवा. त्यांना जरा आधीच वॉर्निंग जरा सत्कार केलाय म्हणलं जर आधीच वशिला लावला तर काय बिघडत नाही. पण आज दोघींचाही सत्कार झाला. आज मुली आपल्या पुढे जायला लागल्या, चांगली गोष्ट आहे. आज नीट मध्ये हरीश मुलगी चमकली, आपलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रेकिंग किंवा माउंटेनिअरिंग ज्याला आपण म्हणतो तर विनोदची कन्या तिनं एव्हरेस्ट असेल, माउंट किलिमांजारो असेल, युरोपमधला एक शिखर तिनं सर केला आणि अशा ह्याच्यामध्ये आज आपल्या मुली जातात सातारसारख्या छोट्या म्हणजे गावातनं. पूर्वी मला वाटते कुणाला शक्य पण वाटत नसतं 20-25 वर्षापूर्वी असं काही आपल्या मुली करू शकतील की कुणाला एखादं वाटत पण नसेल आई वडिलांना, पण आज ते शक्य झाले आणि नक्कीच मुलींचं भवितव्य आपण सगळ्यांना माहिती आहे की फार उज्ज्वल आहे. दोघींनी पण भरपूर पुढे जावं, कष्ट करावे, प्रामाणिकपणा ठेवावा. कारण आज त्यांच्या दोघींच्या वडिलांचं पण काम बघितलं तर दोघांची पण विनोदची आणि हरीशची त्यांच्या कामाप्रती असणारी प्रामाणिकता, त्यांनी घेतलेलं कष्ट आज ज्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये त्यांची दोघांची ओळख आहे ती काय काल परवा किंवा अचानक निर्माण झाली असं नाही. याला अनेक वर्ष लागली आणि अनेक वर्ष म्हणजे अगदी काय म्हणायचं काय बातम्या कव्हर करून सगळं हळूहळू एक एक पायरी चढत गेले आणि आज त्यांची ओळख या सगळ्या क्षेत्रामध्ये दोघांची झाली. राज्यभर त्यांचं या क्षेत्रामध्ये नाव आहे. त्या मुलींनी पण तसंच आपल्या वडिलांचं आईंचं दोघींनी अनुकरण करून पुढे जावं. माझ्या मनापासून शुभेच्छा. अमितच्या बद्दल पण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एकतर अतिशय गरीब परिस्थितीतनं सुरुवात केली. आता शिरीषनी त्याची थोडी वाटचाल सांगितली की आधी पुढारीमध्ये शिपाई म्हणून काम केलं, नंतर तिथं हरीशनं त्यांना अमितला रिपोर्टर म्हणून जबाबदारी दिली, ग्रामोद्धार असं करत स्वतःचा आता चॅनल चालू केला आणि तो पण आता सलग 6 वर्ष म्हणजे आता 6वं वर्ष आहे. व चॅनल सुरू करणं जेवढं सोपं आहे. आपण आता यापूर्वी सुद्धा बघितले की अनेक चॅनल सुरू झाले सातारमध्ये सुद्धा, पण काही टिकले, काही बंद पडले ही सुद्धा वस्तुस्थिती. कारण हे पण काय सोपं काम आहे असं नाही. म्हणजे कुठलाही चॅनल चालवणं किंवा न्यूज चॅनल चालवणं हे काही सोपं काम आहे असं नाही. शेवटी त्याला लागणारा वेळ, बातम्या कव्हर करण्यासाठी करायला लागणारे धडपड, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्च जो आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे. कारण शेवटी एकटंच तुम्ही सगळं करू शकत नाही, कोणतरी बरोबर घ्यायलाच लागतं सगळं हे करायला किंवा मॅनेज करायला. काही एडिटिंग वगैरे करायचं असलं तर त्यासाठी कोण ना कोण कम्प्युटरच्या मागे लागतं आणि शेवटी ह्या गोष्टी ज्या आहेत
त्या पैशाशिवाय येऊ शकत नाही, ती वस्तुस्थिती आहे. अशा ह्याच्यात पण अमितनं एक नाव स्वतःचं जिल्ह्यात कमवलंय. सातारा मिरजचं नाव त्यानं जिल्ह्यात केलं. आज 6 वर्ष सलग सातत्य घेऊन त्याचा सातारा मिरज हा त्याचा चॅनल यशस्वीरित्या चालवला. साताऱ्यातल्या जिल्ह्यातल्या कुठेही बातम्या असल्या तरी सातारा मिरजवर हे म्हणजे प्रामुख्यानं दिसतात किंवा आपल्याला त्याचं बघायला मिळतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि नक्कीच त्याच्यामध्ये पण एक प्रामाणिकपणा जो आहे हा कायम त्यानं ठेवा. आपल्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहेत. माझ्या तर आहेतच. हे शिरीष म्हटले की कार्यकर्त्यापेक्षा पण मला वाटतं शिरीष त्याचं मला वाटतं प्रेम माझ्यावर जास्त असं म्हणावं लागेल. आमदार असून मंत्री हा विषय थोडा जरा बाजूला ठेवू आपण, पण त्याचं एक व्यक्ती म्हणून नक्कीच माझ्यावर प्रेम जास्त आहे. बऱ्याच वेळेला माझ्याकडे येतो की ह्याची बाईट द्या त्याची बाईट द्या. कधी कधी मला जरा ते चुकवायचं असं मी म्हणतो राहू द्या आता नंतर येतो, मग ते ऐकतो माझं. म्हणजे नाहीतर तुम्हाला माहिती आहे पत्रकार तसं एकदा सापडले की ऐकत नाही. आमितला म्हटलं ना आता काही नको जरा आपल्या नंतर बोलूया, आता नको द्यायला, ते म्हणतो पण ठीक आहे मग नंतर जरा ऐकतो माझं. आणि त्याचं प्रेम आहे माझ्यावर म्हणून ऐकतो. त्याच्यात ते बऱ्याच वेळेला दिले नाही की परत कोणतं असे असतात की उलटी बातमी परत छापतात की उपलब्ध झाले नाही, उत्तर दिलं नाही वगैरे, म्हणजे काहीतरी परत मागं सोडून द्यायचं असं असते आयडिया. तसलं काय आम्ही करत नाही माझ्या बाबतीत तरी, एवढं तर नक्की आहे. प्रेम असल्यामुळं हे सगळे बाकीचा विषय संस्कार चांगले, पुढारीकारांचे संस्कार चांगले. जीवन चव्हाणांनी त्याला चांगलं वाढवलं. मी परत अमितला मनापासून त्याच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सर्वरी धैर्या दोघींना पण मनापासून शुभेच्छा देतो. आणि नक्कीच दोघींनी सुद्धा हे करावं. मला वाटतंय दोघी पण अभ्यासामध्ये चांगलेच आहेत आणि धाडशी आहेत दोघी. तर जरा खावा दोघींनी, जरा अंगाला काय जेवण पण हरीश काय देत नाही, काय गावाकडे यात्रेला बित्रेला मुलीला देत नाही वाटतं. मग जरा एवढं आता तुम्ही बारीक राहून शाळा कॉलेज करायला लागलं तर कसं आम्हाला भीती वाटत. वारकरी जरा जाणं केलं कुठं कुठे असं आहे. त्यामुळे जरा मुलींनी जरा थोडं खाल्लं पाहिजे. तर ते बाकीचं इकडं तिकडं ते काय टीव्हीवरचं न बघू नका, काय खरं नसते टीव्हीवरचं. पण जरा पण मी दोघींना पण मनापासून शुभेच्छा देतो आणि अमितला शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल अमितचं पण आभार मानतो. आणि हा कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. हरीश पाटणेंचे संस्कृत मधले विचार आपल्याला आणि हेमंत चव्हाणांचे सुसंस्कृत विचार ते सगळ्यांनी थोडं थांबवा, कारण मला मुंबईला जायला लागणार आहे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. आमचे मित्र अमित वाघमारे यांनी 6 वर्षापूर्वी सुरू केलेल्या सातारा मिरर न्यूज या चॅनलचा आज 6वा वर्धापन दिन आहे. अत्यंत कमी वेळेमध्ये 6 वर्षाच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं नावारूपाला आणलेलं हे एक न्यूज चॅनल आहे. अमितचा स्वभाव बघता सुस्वभावी, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, पत्रकारितेमध्ये जे करावं लागतं, जे सत्य असतं ते लोकांच्या समोर मांडणारा आणि तेवढीच राजकारणापलीकडं मैत्री जोपासणारा असा हा अमित. आणि त्याच्या सातारा मिरर न्यूज चॅनलला आज 6 वर्ष यशस्वीरित्या कामगिरी झालेली आहे आणि त्याचा वर्धापन दिन या ठिकाणी आज संपन्न होतो आहे. मी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेले श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या वतीनं खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या वतीनं आणि तमाम सातारकरवासियांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. गिर्यारोहणाची आवड आहे. मी वयाच्या 6व्या वर्षापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंग केलं.
मी बागा सरांसोबतच माझा पहिला ट्रॅक केला होता आणि आतापर्यंत मी सह्याद्रीतले बरेच गड किल्ले केलेले आहेत. चकदेव, सांबरवाडीचा सुळका, विचित्रगड, दातेगड, परत आपल्या महाराष्ट्राचा एव्हरेस्ट, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, मधुमकरंदगड, असे बरेच सह्याद्रीतले छोटे मोठे गड किल्ले मी आतापर्यंत केले आहेत. आणि जेवढं मला निसर्गाचं आकर्षण आहे तेवढंच मला पांढऱ्या शुभ्र बर्फातल्या डोंगराचं सुद्धा वेड आहे. आणि जेव्हा मला बाबांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पबद्दल सुचवलं होतं त्यावेळेस मी खूप खुश होते आणि वयाच्या 12व्या वर्षी मी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला आणि एव्हरेस्ट बेस कॅम्पचा अनुभव होताच. त्यामुळे मला आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलिमंजारोने साथ घातली. मी किलिमंजारो शिखर सर केलं. नंतर मग मला एल्ब्रुसच्या हिमशिखरांनी साथ घातली. मी त्याच्यासाठी पण तयारी सुरू केली. माझी मार्गदर्शक प्रियांका दीदी हिने मला मार्गदर्शन केलं होतं की बर्फात कसं चालायचं, त्यासाठी व्यायाम सांगितला होता. मी रोज अँकल वेट्स घालायचे प्रॅक्टिससाठी, ट्रेकिंगसाठी. आणि डोंगर आणि बर्फातल्या डोंगरामध्ये खूप अंतर असतो. 40 ते 50 किलोमीटर वारं असतं. खूप जोरात वाजणारी थंडी असते. परत -10 ते 15 डिग्री टेम्परेचर असतं आणि ऑक्सिजन लेवल कमी जास्त होतं. या वातावरणामध्ये मी माउंट एल्ब्रुस सर केला. आपण कित्येक वेळा बर्फात घसरून पडतो किंवा रोपमध्ये अडकून पडतो. मी कित्येक वेळा पडले आणि वरती म्हणजे पडताना मी जेव्हा खाली पडले त्यावेळेस मला आयसॅक्स सपोर्ट घेऊन मला वरती यायचं होतं. त्यावेळेस मिनिट्स मला काढावे लागले. आणि आपण जेव्हा एवढ्या हाय अल्टिट्यूडला असतो त्यावेळेस आपल्याला आपले कोणतेच क्लोथिंग किंवा गिअर्स काढायचे नसतात. आणि जेव्हा मी मिनिट्स माझ्या हातातले काढले होते त्यावेळेस माझा हात एकदम काळा निळा झाला होता आणि नॉर्मल टेम्परेचरपर्यंत येईस्तोपर्यंत तो म्हणजे माझा हात खूप जोरात दुखत होता. त्यामुळे या वातावरणामध्ये मी एल्ब्रुस सर केला. एवढ्या अडचणी आल्या मला, पण माझं ध्येय एकच होतं की मला माउंट एल्ब्रुस सर करायचाच आहे. मला माझ्या बाबांचे शब्द आठवत होते की धैर्य, तू हे करणारच आहेस, तू हे करूच शकतेस. आणि त्या पॉझिटिव्हिटीने मी माउंट एल्ब्रुस सर केला. अमित काकाने आज माझा इथं सत्कार घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सातारा मिरर न्यूजला सुद्धा मी शुभेच्छा देते आणि तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असो. नम्रता आणि तुझी वाचन संस्कृती मी बघितलेलं आहे. तसं दुसरं व्यक्तिमत्व, नीटला टॉपर येणं हे सोपं नाही. सातारमधल्या सगळ्या विद्यार्थिनींना आदर्श आहे अशी शर्वरी आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त करते. आणि आपल्याला लक्षात येईल की संधी असतात पण ती संधी मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि तशा प्रकारचं आई वडिलांचे मार्गदर्शन दोघींना पण मिळालेलं आहे. आणि मला मी बघितलंय की किती टेन्शन असतं, काय काय असतं आई वडिलांना. आणि ते आई वडील बोलत नाही, परंतु मुलांना जेव्हा यश मिळतं तेव्हा त्यांना मिळणारा आनंद हा त्यांच्या पुरता मर्यादित नसतो, तर आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आणि ही मंडळी महर्षी असतील, जीवन असेल, विनोद कुलकर्णी असतील, ही मंडळी आपल्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. आणि अशा वेळेला त्यांच्या घरामधला जो आनंद त्यांना मिळालेला आहे तो फार महत्वाचा आहे. शर्वरीला विनंती करतो की तिने या ठिकाणी आपलं बरोबर. नमस्कार. फार उशीर झाला, मी थोडक्यातच बोलते. मी शर्वरी हरीश पाटले. माझा पर्सेंटाईल लीगमध्ये 98.68 आला आहे आणि ऑल इंडिया रँक 28,441. ह्या जर्नीमध्ये मला माझ्या आईबाबांचा खूप जास्त सपोर्ट मिळाला आहे. म्हणजे त्या दोघांनी जर इतका आधार आणि इतका सपोर्ट दिला नसता तर मी इथपर्यंत पोहोचूच शकले नसते. अगदी टेस्टमध्ये सुद्धा कमी जास्त जेव्हा वरखाली होत असतं तेव्हा त्या दोघांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. म्हणजे त्यांचं शेवटपर्यंत एकच वाक्य होतं की आम्हाला तुझ्या कष्टावरती अभिमान असणार आहे रिझल्टपेक्षा जास्त. सो त्या दोघांमुळे आता मी इथे जे काही उभे त्या दोघांमुळे उभी आहे. माझ्या शिक्षकांनी सुद्धा मला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन होतं, त्यामुळे मी आज इथे पोहोचले. धैर्याचं खूप खूप अभिनंदन. अशीच यशाची अनेक शिखरं पार करावी. थँक्यू. आपल्याला माहिती नसतं परंतु
पुण्यात असल्यामुळे माहिती आहे. महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती समिती आहे आणि त्याचा अध्यक्ष होणं म्हणजे फार मोठं काम असतं. आणि जेव्हा मी हरीश पाटणे अध्यक्ष झाले म्हणून मला ज्या दिवशी कळतं मला अतिशय आनंद वाटला. त्यामुळे एक मोठं व्यक्तिमत्व आहे. जीवन चव्हाण असेल, हरीश पाटणे असतील, विनोद कुलकर्णी असतील आणि ह्याने एक सातारा घडी बसवून दिलेली आहे. म्हणजे सातारच्या पत्रकार संघाचा दबदबा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचा उपयोग त्याला नाही होत, आपल्यासारख्यानं होत. आपण जेव्हा कुठेही जातो, जेव्हा राजकारणाचं नाव सांगतो आपल्याला लगेच मदत होत असते. तसंच या संघटनेचं जेव्हा आपण नाव सांगतो तेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी मदत होत असते. आज या कार्यक्रमाला विशेषतः उदयनराजे आले नाही, परंतु त्यांनी संदेश पाठवलेला आहे आणि तो वाचून दाखवणं महत्वाचं आहे. सुनील काटकर येऊन गेले, किशोर शिंदे येऊन गेले, बरीच मंडळी येऊन गेली. बाकी येऊन गेलेली मला नाव माहीत नाही, ही लोकं माझ्या समोर आली होती. उदयनराजेने असं म्हटलेलं आहे, अमित वाघमारे सप्रेम नमस्कार. आपण पाठवलेल्या सातारा मिरवणुकीचा 6वा वर्धापन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका मिळाली, धन्यवाद. अपरिहार्य कारणास्तव तीव्र इच्छा असूनही आपल्या कार्यक्रमास आम्हास उपस्थित राहणे शक्य झाले नाही, त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या पुढील वाटचालीस व सकारात्मक कार्यास आमच्या वतीने व सातारा लोकसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, जसं नामदार शिंदे सांगितलं की अमित हा माझ्या किती जवळचा आहे, तसंच उदयनराजेंच्या सुद्धा अमित असतील, हरीश पाटणे सर असतील, चव्हाण असतील, विनोद कुलकर्णी असतील, हे अतिशय जवळचे आहेत. त्यांच्या जवळचे हा फायदा त्यांना नाही, आपल्याला आहे. आपल्याला लक्षात येत नाही, पण जेव्हा आपल्याला अडचण येते तेव्हा आपण पटदिशी त्यांच्याकडे जातो आणि हा मार्ग निघत असतो. हे महत्वाचं आहे. उशीर झालेला असल्यामुळे बाकी कोणी बोलणार नाही. सर्वांच्या वतीनं ज्यांच्यामुळं अमितला एक काय म्हणतो स्थैर्य मिळालं, संधी मिळाली. अमितच असं नाही, देवराज कामाटी सारखा आमच्याकडं कायम यायचे, त्यांना सुद्धा जीवन चव्हाण आणि हरीशने जी काही संधी ती फार महत्वाची असते आणि ती संधी घेणं सुद्धा महत्वाचं असतं. या ठिकाणी या 6व्या वर्धापन दिनानिमित्तानं हरीश पाटणे अमितबद्दल, सातारा मिररबद्दल बोलणार आहे आणि त्याला एक उत्तेजन देणार आहे. मी विनंती करतो हरीश पाटणेला की आपण या ठिकाणी आपण आपल्या सर्वांचा अत्यंत लाडका असा मित्र अमित वाघमारे यांच्या द मिरर या त्यांच्या चॅनलच्या आजच्या 6व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेब, माझे मार्गदर्शक पुढारीचे विभागीय व्यवस्थापक सन्माननीय जीवनराजे चव्हाण साहेब, जे आता जिथं या कार्यक्रमामधून निघून गेले ते माझे मित्र विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, अविनाश कदम, कार्यक्रमासाठी आवाज उपस्थित असलेले श्री चिटणीस आणि समोर असलेला मित्र परिवार. मी सुरुवातीलाच अमितला आणि त्याच्या संपूर्ण चॅनलच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. ही गेली 6 वर्षे त्यानं जे काही कष्ट चॅनलच्या उभारणीमध्ये घेतले ते निश्चितच अभिनंदनीय असं आहे. खरं तर अमितची वाटचाल ही माझ्यापासूनच झाली. माझ्याच वर्तमानपत्रामध्ये तो सुरुवातीला कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याच्यातला धडपड्या स्वभाव बघून मी चव्हाण साहेबांनी त्याला अनेकदा संधी दिली. तो जर्नलिझम मध्ये आला, पत्रकारिता त्याने केली आणि नंतर त्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये सुद्धा संधी मिळाली. ANI सारख्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीमध्ये काम करण्याची संधी मी त्याला दिली आणि त्यानं स्वतःचंही चॅनल उभं केलं. गेल्या 6 वर्षामध्ये हे चॅनल त्यानं लोकप्रिय केलं आणि आज अशी वेळ येते की पहिल्यांदा सोशल मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये पहिली बातमी अमित वाघमारे ब्रेक करतो. त्यावेळेस निश्चितच आपल्या या सहकार्याचा आपल्याला अभिमान वाटतो. अमितनं हे कष्टानं, मेहनतीनं आणि जिद्दीनं हे यश मिळवलंय आणि एखाद्या व्यक्ती निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह कसा होऊ शकतो, एखादा व्यक्ती नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कशी वाटचाल करू शकतो याचा अत्यंत आदर्श असं उदाहरण म्हणजे अमित वाघमारे आहे. आणि मी असेल, विनोद असेल किंवा चव्हाण साहेब असेल आणि सगळ्यांनी अमितला ही ताकद दिली. त्याच्या पाठीमाग उभं राहिलं. बहुजन समाजातला, सामान्य कुटुंबातला, गोरगरीब कुटुंबातला एक मुलगा आपल्या जिद्दीच्या जोरावर पुढे जातोय. त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ही उभं राहण्याची ताकद आम्ही दिली. सातारच्या पत्रकारितेमध्ये चिटणीस साहेबांना माहिती आहे 25 वर्ष मला झाली, विनोदला 22-23 वर्ष झाली, चव्हाण साहेबांना 30-35 वर्ष झाली. आमचा इतिहास माणसं उभं करण्यासाठी जठार साहेब लिहिला जाईल. आमचा इतिहास माणसांना उभं करण्यासाठी, गोरगरीब पत्रकारांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कल्याणासाठी जे काय आम्ही करू शकतो ते करण्यासाठी म्हणून आमचा इतिहास निश्चितपणे लिहिला जाईल. त्याच्यामध्ये सर्वात
कुणाचं नाव लिहिलं जाईल तर ते अमित वाघमारेचं लिहिलं जाईल, कारण सामान्य कुटुंबात येऊन एका राष्ट्रीय चॅनलपर्यंत त्याला आम्ही घेऊन जाऊ शकलो याचा मला निश्चितपणे अभिमान वाटतो. आज त्यानं मनाचा सुद्धा अत्यंत मोठेपणा दाखवलाय. आमच्या दोन्ही कन्या म्हणजे माझी मुलगी शर्वरी आणि आमची धैर्या या दोघींचा सुद्धा सत्कार घेण्याचा मनाचा मोठेपणा पत्रकारितेमध्ये असावा लागतो. तो मनाचा मोठेपणा अमितनं दाखवलाय. ज्या पावलांवर आम्ही सुरुवात केली म्हणजे साताऱ्यामध्ये 10वी 12वी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संघटनेचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कुणी घेतला चिटणीस साहेब तर तो मी घेतला होता. त्यावेळी अजित पवार हे राज्याचे त्यावेळी सुद्धा उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या हस्ते मी 10वी 12वी पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेतला होता. मला त्याचा अभिमान वाटतो आणि हाच पायंडा पुढे अमितनं त्याच्या चॅनलच्या माध्यमातून पुढे ठेवला आणि आमच्या दोन्ही मुलींचे त्यांनी आज इथं सत्कार बाबांच्या हस्ते घेतले. मी मनापासून त्याला या दोन्ही मुलींचा पालक म्हणून मनापासून त्याला धन्यवाद देईन की असाच मनाचा मोठेपणा भविष्यामध्ये तू दाखवत राहा. अनेक गुणवंतांना तुझ्या चॅनलच्या माध्यमातून संधी देत राहा. शर्वरीचं कौतुक बाबांनी केलं, धैर्याचंही कौतुक केलं. आमच्या मुली त्यांच्या ताकदीनं, त्यांच्या कष्टानं, त्यांच्या मेहनतीनं, त्यांच्या मेरिटनं पुढे चालल्यात. त्याचा आदर्श इतरही मुलींनी घेतला पाहिजे. मी विशेष कौतुक धैर्याचं करेल कारण युरोप खंडामध्ये तिनं ते शिखर सर केले. आमच्या सर्वांसाठी सुद्धा ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. बाळा तू अशीच पुढं जा. तुझ्या काकाला कायमच तुझा अभिमान वाटत आलाय. लहानपणापासून मी शर्वरीवर जेवढं प्रेम करतो तेवढं धैर्यावर करतो. तिने ते अनेकदा अनुभवले सुद्धा. त्यामुळे तुझ्या पाठीशी खंबीरपणे तुझ्या वडिलांएवढाच मी कायम तुझ्या पाठीशी उभा असेल हा शब्द या निमित्तानं देतो आणि अमितला मनापासून धन्यवाद देतो की तू या निमित्तानं आमच्या शरूरचा धैर्याचा सत्कार केलास. हाच मोठेपणा सातारकरांनी अन्य गुणवंत विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा दाखवला पाहिजे अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि अमितला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपल्या आजूबाजूच्या लोकांचं काम करत असतो ते पण महत्वाचं. रवी मानेचा या ठिकाणी सत्कार होत आहे. रवी माने तर बऱ्याच वर्षापासून आमच्या सर्वांच्या जवळ आहे आणि अतिशय नम्र व्यक्तिमत्व आहे. नगरपालिकेला संधी मिळाली तर नक्की पुढे जाण्याची शक्यता आहे. त्याला शुभेच्छा. किरण आवळेंचा पण या ठिकाणी सत्कार होत आहे. आणि अजून एक आपण मुद्दाम या ठिकाणी सत्कार करतोय. विनोद कुलकर्णी नाही आहेत परंतु जनता बँकेचे जनरल मॅनेजर माननीय या त्याचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्व जनता बँकेचे सहकारी साठे असतील, पुराणिक असतील, सगळी मंडळी थांबली. आपण सर्वांचं महत्वाचं आभार मानतो. कारण आता या पुढच्या कालावधीमध्ये ऐकणारी माणसं फार महत्वाची आहेत. ऐकणारी माणसं मिळत नाही. आभार मानायचं काम अमित वाघ. एक मिनिट. आमच्या मामी आत्या नुकतेच रिटायर झाले. त्यांचा एक सत्कार आपण सर्वांना घ्यावा असे विनंती करतो. या अरे वा. या ठिकाणी महत्वाचा सत्कार होता उलटा. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 तास आपल्याला कराओकेच्या माध्यमातून शेंडे शिकलगार यांनी जी परवणी दिली त्याबद्दल त्यांच्या आभार. त्याचा सत्कार झालेलाच आहे. नमस्ते. सातारा मिरर न्यूज चॅनल हा 6 वर्ष जरी चालू असला तर ह्याच्या पाठीमागे हरीश पाटील सर आणि अमित कुलकर्णी सरांचा मोठा वाटा आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त मार्गदर्शन मला जीवन चालवण्याचं म्हणजे लागतं. त्या दोघांपेक्षा जास्त मार्गदर्शन त्यांचं मला लागतं. म्हणजे ते सांगतात मला की या दोघांकडून कसं काम करून घ्यायचं ते. आणि हा चॅनल चालला असतो. पण या निमित्ताने सर्व जण इथे उपस्थित राहिले. बाबा महाराजांनी शुभेच्छा दिल्या मला. म्हणजे मला जे मार्गदर्शन करतात म्हणजे ज्यांचा मी आदर्श घेऊन पत्रकारितेत काम करतोय म्हणजे हरीश पाटील सर असतात, कुलकर्णी सर असतात, यांचा आदर्श घेऊन मी पत्रकारितेत काम करतो. तसंच त्यांच्या मुलींचा आदर्श घेऊन पुढची भावी पिढीनं आदर्श त्या मुलींचा घ्यावा, त्यांच्या मुलींचा घ्यावा. कारण त्या मुलींनी आज खरंच शिखर सर केलेलं आहे, टॉप केलेलं आहे. त्यांचा आदर्श घेऊन मुलींच पुढे घ्यावं म्हणून त्यांचा सत्कार त्यांचा इथे घेतलेला आहे बाबांच्या हस्ते. बाबा आले. आमचे मित्र आहेत कांबळे सर, त्यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं. आमचे काका सांगलीहून आले. ते आर्मीचे जिल्हा संघटक आहेत.